So now this is the point second, which is called as what? Biological tool. हा दुसरा पॉइंट आहे आता, ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? बायोलॉजिकल टूल्स म्हणतोय. आणि बायोलॉजिकल टूल्स मध्ये आता आपण या ठिकाणी कोणते कोणते आपल्याला लागेल? इलेक्ट्रोफोरेसिस इन्स्ट्रुमेंट लागेल, देन पीसीआर लागेल. आता बायोलॉजिकल टूल्स कोणते लागतील आपल्याला? कारण आपल्याला या ठिकाणी पॉइंट कोणता आहे? टूल्स अँड देन डिव्हाइसेस. सो डिव्हाइसेस ऑलरेडी झाले. आता बायोलॉजिकल टूल म्हणजे लिव्हिंग एजंट आपण बघतोय, टूल्स आपण बघतोय. आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिला, बरोबर, या ठिकाणी जो रोल आहे दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? एन्झाईम. सो आय एम गिव्हिंग हिअर वी कॅन से स्टार. आता थोडं या तिन्ही गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पहिला कोण? एन्झाईम. नंतर दुसरा कोण आहे? क्लोनिंग वेक्टर. बरोबर, क्लोनिंग वेक्टर. आणि तिसरा कोण आहे? कम्पिटंट हॉस्ट. अजून ऍक्च्युअल बायोटेक्नॉलॉजीची प्रोसिजर कशी ती आपण स्टार्टच नाही केली आहे. आपण काय बघतो अजून या ठिकाणी? आज चौथं लेक्चर येऊन गेलं. बरोबर, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिव्हाइसेस बघितले, आज आपण टूल्स बघतोय. बायोटेक्नॉलॉजी तर एकदम स्लो सुरू आहे. त्याच्यामुळे बरोबर या ठिकाणी रिझन्स देऊ नका, ऑनलाईन आहे असं, व्हॉट एव्हर द थिंग्स आर देअर. तर हे तीन गोष्टी आपल्याला लागतील. सगळ्यात पहिले लागेल, यस, हिअर इट इज कॉल्ड एज एन्झाईम. नंतर कोण लागेल? क्लोनिंग वेक्टर. नंतर कोण लागेल? कम्पिटंट हॉस्ट. तर असे तीन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टूल्स लागणार आहे. कोणते कोणते? परत एकदा सगळ्यांनी जोरात सांगायचे मनामध्ये. बरोबर, एन्झाईम, क्लोनिंग वेक्टर अँड देन कम्पिटंट हॉस्ट. है ना? समजतं सगळ्यांना? बरोबर. सांग मला परत एकदा, कोण सांगेल या ठिकाणी? चेतन पाटील, कॅन यू टेल मी विच थ्री थिंग्स आर रिक्वायर्ड टूल्स मध्ये? निलेश जयस्वाल, कॅन यू टेल मी? अनम्यूट कर आणि सांग. कॅन यू अनम्यूट अँड देन टेल मी? कम ऑन. enzyme यस यस, बोला निलेश. enzyme enzyme cloning vector component host. येस. सो सगळ्यात पहिले आपल्याला लागला एन्झाईम, नंतर क्लोनिंग वेक्टर्स अँड देन कम्पिटंट हॉस्ट. है ना? एन्झाईम तुम्हाला माहिती आहे, जनरली आपण या ठिकाणी बघितलं होतं की डीएनए, बरोबर, आपण कोणता बघितला होता या ठिकाणी? मॉलिक्युलर मध्ये, बरोबर, की डीएनए रेप्लिकेशन. त्याच्यामध्ये एक बायोलॉजिकल सीझर होती, किंवा असे या ठिकाणी मी काढले होते खूप छोटे छोटे मोठे खूप, बरोबर, किंवा असे बायोलॉजिकल सीझर. हे सगळे एन्झाईम्स लागतील. क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर म्हणजे डीएनए लागेल कोणाचा? तर या ठिकाणी कॅरियर. वेक्टर म्हणजे काय? कॅरियर. बिलकुल लक्षात ठेवायचं. आणि कम्पिटंट हॉस्ट, आता मी इथे एक प्लांटचा एक्झाम्पल घेतोय. कोणता बनवू शकतो कम्पिटंट हॉस्ट? ॲनिमल असू शकतो, प्लांट असू शकतो. सो एनिथिंग कॅन बी हिअर वी कॅन से कम्पिटंट हॉस्ट. सो देअर आर थ्री टाइप्स ऑफ बायोलॉजिकल टूल्स. आणि लक्षात घ्या, बरोबर, जर आपण जेनेटिक्स मध्ये बघितलं होतं, पहिले स्टार्टिंगची इन्फॉर्मेशन समजली तरच पुढे समजतं. तसंच आता हे बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक्सच आहे. बरोबर. तर आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय. यस, हिअर वी कॅन से व्हॉट? जर तुम्हाला हा पॉईंट समजला, टूल्स, बरोबर आहे ना? एखाद्या वेळेस जर डिव्हाइसेस समजले नसते चाललं असतं, पण टूल्स जर समजले तरच बायोटेक्नॉलॉजी समजेल, अदरवाईज समजणार नाही. तर यस, बायोलॉजिकल टूल्स आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. कोणते कोणते बायोलॉजिकल टूल्स रिक्वायर्ड? एन्झाईम, दॅट वी नो. बरोबर, व्हेरी फर्स्ट एन्झाईम्स आहे. देन क्लोनिंग वेक्टर आहे, म्हणजे कॅरियर आहे. व्हेइकल डीएनए आहे. अँड देन कम्पिटंट हॉस्ट आहे. ॲनिमल असतील, प्लांट असतील, ऑर्गॅनिझम असेल, फॉर ट्रान्सफॉर्मेशन विथ रिकॉम्बिनंट डीएनए. तर लक्षात घ्या, आपल्याला जीन मॉडिफिकेशन करायचं आहे, तर जीन मॉडिफिकेशन, जीन कट करण्यासाठी एन्झाईम लागेल. बरोबर, बायोलॉजिकल सीझर लागेल, फेविकॉल लागेल. पण डायरेक्टली आपण जीन हॉस्टमध्ये टाकू शकत नाही, प्लांटमध्ये टाकू शकत नाही, ॲनिमलमध्ये टाकू शकत नाही. तर आपल्याला कॅरियर लागेल, आणि या कॅरियरलाच आपण या ठिकाणी काय म्हणतोय? क्लोनिंग वेक्टर. क्लिअर? बरोबर. सो हॉस्ट पण लागेल, वेक्टर पण लागेल, एन्झाईम्स पण लागतील. आणि मग एन्झाईम्स आपण सगळ्यात पहिले बघतोय आता कोणते कोणते एन्झाईम्स आपल्याला लागतील. ओके. सो सेकंड पार्ट मध्ये आपण बघतोय, पहिला पहिला पार्ट, बरोबर, तीन पैकी एन्झाईम होते, नंतर वेक्टर होते, नंतर हॉस्ट होते. तर आता एन्झाईम आपण बघतोय. तर एवढे सगळे एन्झाईम्स या ठिकाणी तुम्हाला पाठ करावे लागतील. बिलकुल या ठिकाणी सगळ्यांना पाठच झाले पाहिजे आजच्या लेक्चरमध्ये आत्ताच. बरोबर. आज आत्ता ताबडतोब एक्झोन्यूक्लिएज, बरोबर, नंतर एंडोन्यूक्लिएज, हे सगळे सीझर्स आहेत. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. आता रेस्ट्रिक्शन म्हणजे काय ते बघावं लागेल. फेविकॉल आहे आपला, डीएनए लायगेज, नंतर डीएनए पॉलिमरेज. है ना? पॉलिमरेज कशाला लागतो? कोण सांगेल? कोण सांगेल मला? व्हॉट इज द रोल ऑफ डीएनए पॉलिमरेज? डीएनए पॉलिमरेज कोण सांगेल? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. रिप्लाय साठी मी वेट करतोय तुमच्या. डीएनए पॉलिमरेज सांगा पटकन. न्यू स्ट्रँड फॉर्मेशन, चेन एक्सटेन्शन, फॉर्मेशन ऑफ पीडी बॉन्ड, फॉस्फो डायइस्टर बॉन्ड. त्याच्यासाठी आपल्याला कोण लागेल? थर्मोस्टेबल नाही आहे तो, हीट स्टेबल नाही आहे अश्विनी, दॅट इज स्टॅक पॉलिमरेज, दॅट इज डिफरंट. है ना? न्यू स्ट्रँड फॉर्मेशन साठी, पेअरिंग ऑफ प्रायमर साठी, है ना? नो, पेअरिंग ऑफ प्रायमर साठी नाही लागणार आपल्याला, फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार करण्यासाठी.
येस. सो अल्कलाइन फॉस्फेटेज दॅट इज द एनर्जी सोर्स, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आहे ना, आरएनए पासून डीएनए तयार करेल. तर असे जवळजवळ 7 एन्झाईम्स आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. 7 एन्झाईम्स या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. प्रत्येक एन्झाईमचं फंक्शन समजून घ्या. एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस डीएनए ला ब्रेक करतील. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस डीएनए ला ब्रेक करेल. त्याचे छोटे छोटे तुकडे करतील आणि हे तुकडे जॉईन करायला आपल्याला लायगेज लागेल, फेविकॉल लागेल आणि मग फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार करायला पॉलिमरेज लागेल. एनर्जी सोर्स फॉस्फेटेजेस, अल्कलाइन फॉस्फेटेजेस आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज तुम्हाला माहिती आहे बरोबर, काय करेल आरएनए टू डीएनए है ना. तर अशा प्रकारे एन्झाईम्स आपल्याला लागतील कशासाठी बरोबर. एवढे सगळे तुमच्याकडे 7 एन्झाईम्स आहे. नाऊ यू आर रेडी टू डू दी हियर वी कॅन से बायोटेक. इतना आसान नाही आहे ना. आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागतील, टूल्स लागतील, टूल्स मध्ये एन्झाईम लागतील, एन्झाईम मध्ये 7 एन्झाईम लागतील. आणि दिस इज द लिस्ट. एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, डीएनए लायगेज, डीएनए पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेटेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज बरोबर. अशा 7 प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला लागतील. देन वी कॅन डू बायोटेक्नॉलॉजी. आणि आपण आता या ठिकाणी आता समजून घेऊ महत्वाचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कोणते कोणते. सो एन्झाईम्स दॅट कट द फॉस्फोडायस्टर बॉन्ड ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आर कॉल्ड ॲज न्यूक्लियस. सो न्यूक्लियस म्हणजे आपण काय म्हणतो, असा असा एन्झाईम बरोबर आहे ना, असा सीझर जो काय कट करू शकतो, पीडीई बॉन्ड, फॉस्फोडायस्टर बॉन्ड है ना. फॉस्फोडायस्टर बॉन्ड या ठिकाणी काय करेल, कट करेल. चला बरोबर, 75 जण जॉईन झाले आज, व्हेरी गुड है ना. शशिकांत, कॅन यू टेल मी अनम्यूट अँड देन टेल व्हॉट इज मीन बाय पीडीई बॉन्ड, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. सानिया पिंजारी, कॅन यू अनम्यूट एंड देन टेल मी व्हाट इज मीन बाय पीडीई. अश्विनी, कैन यू टेल मी पीडीई बॉन्ड बरोबर, फॉस्फोडाइस्टर बॉन्ड कौन बताएगा पूरे क्लास में. 75 जन है आज है ना बरोबर. 75 जन ज्वाइंड है मीटिंग में. कैन एनीबडी टेल मी व्हाट इज मीन बाय पीडीई बॉन्ड. हर्षल, गगन, हिमांशु, कम ऑन अनम्यूट एंड देन टेल मी हु इज गोइंग टू टेल मी हियर वी कैन से पीडीई बॉन्ड. साक्षी पवार, दिव्या लांडगे, कैन यू टेल मी. सुमित पाटिल, रोल नंबर टाकला नाहीये. तेजस्विनी पवार, कॅन यू टेल मी. कम ऑन. आता ज्यांनी रोल नंबर नाही टाकला ना त्यांनाच अनम्यूट करून विचारायला लागेल. बोला लवकर. कॅन एनीबडी अनम्यूट एंड देन टेल मी व्हाट इज मीन बाय पीडीई बॉन्ड. बोला ना Provisional लवकर. duty bond. हाँ हार्दिक, कम ऑन. Provisional duty bond if due to provisional duty bond. येस, पीडीई बॉन्ड म्हणजे काय. द फॉस्फेट विच इज अटॅच्ड टू द 5th कार्बन एटम Mr. Bonding. of one sugar is get attached to the 3rd carbon of another sugar है ना. येस. सो हियर वी कॅन से व्हॉट दॅट इज फॉस्फेट अँड शुगर बॉन्ड. या ठिकाणी जो आहे दोनदा आहे पण तो इस्टर बॉन्ड येतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, पीडी बॉन्ड. आणि या पीडी बॉन्डला ब्रेक करणारा एन्झाईम कोणता असतो, तर या ठिकाणी न्यूक्लियस. अँड देर आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियस, वन एक्झोन्यूक्लियस अँड एंडोन्यूक्लियस. व्हॉट इज डिफरन्स, कम ऑन. तुम्हाला व्हाईट बोर्डवर घेऊन जातो मी, सांगतो इथे बरोबर. एक्झोन्यूक्लियस आणि एंडोन्यूक्लियस म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे. सपोज हियर वी कॅन से हा एक डीएनए बरोबर. सिनारिओ 1 आय एम गोइंग टू चेंज द कलर. ओके, बिकॉज हियर वी कॅन से 2 स्ट्रँड्स आर देअर है ना. तर 2 स्ट्रँड आहेत आपल्याकडे. ओके, सो दिस इज द 2 स्ट्रँड है ना. या ठिकाणी 2 स्ट्रँड आहे आपल्याकडे माहिती आहे आपल्याला. सपोज हियर दिस इज 5 प्राइम 3 प्राइम आणि दुसरी कोणती असेल मग. सो नाव हियर इट इज 5 प्राइम 3 प्राइम. तर आता अंडरस्टँड करा, एक्झोन्यूक्लियस आहे. एक्झोन्यूक्लियस म्हणजे काय करेल, व्हॉट इज द एक्झोन्यूक्लियस डज. सो एक्झोन्यूक्लियस असा कट करेल. सपोज ही बायोलॉजिकल सीझर आहे ना, किंवा आपण या ठिकाणी बघतो हा एन्झाईम आहे बरोबर, हा असा एन्झाईम आहे. या एन्झाईमला आपण या ठिकाणी काय म्हणतो, असे दात आहे, असे दात आहे. आणि आता तो कट करणार आहे, डीएनए ला कट करणार आहे, पण कसा कट करतो तो, बाहेरून आतमध्ये. सो एक एक असा 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 या ठिकाणी कट करत चालेल, बाहेरून आतमध्ये. समजतंय, बाहेरून आतमध्ये. किंवा या ठिकाणी एवढा डीएनए कट करेल, मग एवढा डीएनए कट करेल, मग एवढा डीएनए कट करेल बरोबर. सो जो बाहेरून आतमध्ये कट करतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, एक्झोन्यूक्लियस. आर यू गेटिंग माय पॉइंट. एक्झोन्यूक्लियस म्हणजे काय बरोबर. सो एक्झोन्यूक्लियस काय करणार आहे, डीएनए ला कट करणार आहे आउटसाइड टू इनर साइड. क्लिअर झालं का. बाहेरून बाहेरून क्लिअर करत जाईल. आता आपण बघू एंडोन्यूक्लियस. व्हॉट एंडोन्यूक्लियस डज. सो एंडोन्यूक्लियस काय करेल मग, सपोज हा आपला डीएनए, दिस इज हियर वी कॅन से 1 स्ट्रँड 5 प्राइम 3 प्राइम, ही एक स्ट्रँड झाली बरोबर है ना, है ना. तर आपण या ठिकाणी बघतोय, यस, ब्रेकिंग ऑफ हायड्रोजन बॉन्ड. नो नो शशिकांत, हायड्रोजन बॉन्ड कशाला ब्रेक करायचे आपल्याला. आपल्याला काय ब्रेक करायचे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड ना. सो हायड्रोजन बॉन्डचा काय संबंध ब्रेक करण्याचा. आपल्याला इथे कोणाला ब्रेक करायचं आहे, फॉस्फोडायस्टर बॉन्ड बरोबर. सो नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक, दिस इज अनदर स्ट्रँड, ही दुसरी स्ट्रँड आहे.
आता आपण काय बघतोय, एंडोन्यूक्लियस. सो एक्झोन्यूक्लियस आणि एंडोन्यूक्लियस मधला डिफरन्स बघतोय आपण. आता ही बायोलॉजिकल सीझर आहे आपली, दिस इज बायोलॉजिकल सीझर. आणि हा डीएनए ला कुठून कट करणार आहे, स्पेसिफिक इंटरव्हलला मधून. एंडो म्हणजे इनसाइड, मधून कट करेल. मग आता इथे एक स्टँड भेटला आपल्याला, इथे दुसरा स्टँड भेटला, बरोबर. याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, एंडोन्यूक्लियस. सो काय समजलं तुम्हाला, बोला काय समजलं, एंडोन्यूक्लियस आणि एक्झोन्यूक्लियस, बरोबर. काय डिफरन्स आहे. सो एंडोन्यूक्लियस या ठिकाणी कुठून कट करतील, आउटसाइड. आउटसाइड टू इनसाइड. यस, आउटसाइड टू इनसाइड, व्हेरी गुड, बरोबर. आणि आणि एक्झोन्यूक्लियस इनसाइड टू आउटसाइड. इन साइडलाच कट करतील डायरेक्टली, मधूनच ब्रेक करतील. एक गाव दोन तुकडे, बरोबर. तलवारी सारखे आहेत ते, सीझर मधून कापतील, बरोबर. आणि एक्झोन्यूक्लियस मधून एंड एंड पासून एक 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 खात चालतील, बरोबर. कोणाला या ठिकाणी, तर आपण व्हॉट दॅट इज दी, बरोबर, न्यूक्लिओटाइड्सला फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक करत चालतील. क्लिअर झालं सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर झालं. यस सर, है ना. कमलेश म्हणतो रिपीट प्लीज. कमलेश जरा लक्ष दे तू. सर म्यूट करा, प्रॉब्लेम येतोय. ओके, सो मी म्यूट केलं तुम्हाला. आता तुम्हाला या ठिकाणी समजलंय व्हॉट इज मीन बाय एंडोन्यूक्लियस आणि एक्झोन्यूक्लियस. आणि यस, हिअर वी कॅन से, जर ऑनलाईन लेक्चर मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, बरोबर, तर तुम्ही स्वतः कन्सल्ट करा मला, बरोबर है ना. संध्याकाळी या, बरोबर. आणि मग तो टॉपिक डिस्कस करा. 1 बाय 1 चालू आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर कोणाला काही इश्यू असतील तर यू कॅन कम अलोन अँड देन वी कॅन डिस्कस विथ मी, है ना, ऍट एनी टाइम. एंडोन्यूक्लियस हा सिंगल कट करतो का, मग सिंगल कट करणार आहे का. आता याचे पण पॅटर्न पडतात. एंडोन्यूक्लियस एक एन्झाईम नाही आहे, याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम आहे, बरोबर. तर काय करेल तो, आपण या ठिकाणी बघ भावेश, है ना. आता त्याने काय केलं, मधून कट केलं, है ना, या ठिकाणी मधून कट केलं. पण आता सिंगल कट करतो का, तर हा कन्सेप्ट थोडा मोठा आहे, बिगर आहे. आता हा ऍक्च्युअल काय करतो, एक सिक्वेन्स सिक्वेन्स या ठिकाणी आयडेंटिफाय करतो, रिकॉग्निशन सिक्वेन्स म्हणतो आपण. सपोज आता असेल ATTGC असा एक सिक्वेन्स आहे, याला तो आयडेंटिफाय करेल. मग आता हा सिक्वेन्स जेवढ्या वेळेस असेल त्या डीएनए मध्ये, तेवढ्या वेळेस तो कट करेल. जर एकदा आहे, बरोबर, तो सपोज टी आणि जी मध्ये कट करतोय, ATTGC मध्ये, तर तो एकदा कट करेल. जर इथे पण सिक्वेन्स आहे तर इथे पण कट करेल, जर इथे पण तो सिक्वेन्स आहे तर इथे पण कट करेल. समजतंय व्हॉट आय एम टॉकिंग. आपण येऊ त्या पॉइंटवर, बरोबर. रिकॉग्निशन सिक्वेन्स काय, बरोबर. त्याच्यामुळे तो जेवढ्या वेळेस रिकॉग्निशन सिक्वेन्स, त्याला त्याला आयडेंटिफाय करणारा सिक्वेन्स जेवढ्या वेळेस आहे तेवढ्या वेळेस तो कट करेल, है ना. जर तो सिंगल आहे तर सिंगल वेळेस कट करेल, नाही तर मग या ठिकाणी मल्टिपल टाइमला कट करेल. हे सगळं क्लिअर होईल तुम्हाला, डोंट वरी. फक्त आता एवढं ध्यानात घ्या, एक्झोन्यूक्लियस बाहेरून कट करतं, एंडोन्यूक्लियस आतून कट करतं, है ना. एवढं ध्यानात ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हळूहळू. एक्झोन्यूक्लियस कट न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड्स ऑफ डीएनए स्ट्रँड, व्हेअरएज एंडोन्यूक्लियस कट डीएनए फ्रॉम विदिन. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलंय, है ना. ऍक्च्युअली आय एम व्हेरी हॅपी, हे तुमचे टेक्स्टबुक जे चेंज झाले ना, याच्यामध्ये खूप चांगलं या ठिकाणी सांगितलेले सगळे कन्सेप्ट. जर तुम्ही टेक्स्टबुक रीड करताय ना, रिअली, है ना, इट इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल डिझाईन, बरोबर. सो ड्युरिंग द 1970, 1970 मध्ये इट वॉज फाउंड दॅट बॅक्टेरिया कंटेन न्यूक्लियस that will recognize short nucleotide sequence with a duplex DNA and then cut, बरोबर. तर आता 1970 मध्ये, है ना, असं समजलं सायंटिस्टने स्टडी केल्यावर, की एखाद्या बॅक्टेरियामध्ये जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस काय करतो, है ना, हा ड्युप्लेक्स, बरोबर, या ठिकाणी रिकॉग्नाइज करतो. शॉर्ट न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स रिकॉग्नाइज करतो. आणि शॉर्ट न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स रिकॉग्नाइज झाल्यावर त्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सलाच कट करतो, है ना. वी आर टॉकिंग अबाउट एंडोन्यूक्लियस. यस, आय नो दॅट, बरोबर. रुपेश, पहिले तर तू रोल नंबर टाक, है ना. आणि आवाज अडकतोय, कमी येतोय, दॅट आय नो, बट आय एम हेल्पलेस, बरोबर, है ना. आय एम स्टील जम्बलिंग विथ दी माय सेटअपचा प्रॉब्लेम आहे माझ्या, त्याच्यामुळे हा इश्यू होतोय तुम्हाला, बरोबर. सो आय एम ट्राइंग टू बेस्ट, बरोबर. या ठिकाणी सेटअप करण्याचा प्रयत्न मी करतोय, बट देर आर सडन लिमिटेशन. दिस इज जामनेर, नॉट मुंबई, की एका दिवसात सेटअप होऊन जाईल, है ना. मुंबईमध्ये होऊन जातो एका दिवसात, है ना. तर तुम्ही जॉब कराल ना, तर प्लीज, है ना, या ठिकाणी चांगलं शिका आणि चांगल्या मोठ्या सिटीमध्ये जॉब्स करा सगळ्यांनी, है ना, बरोबर. कारण या ठिकाणी छोट्या शहरांमध्ये खूप प्रॉब्लेम येतात, whatever the certain things are there. So we are going to talk about what that is 1970. It was found that bacteria contain nucleases that will recognize short nucleotide sequence with the duplex DNA and then cut. सो अंडरस्टँड करा, हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. आय एम गिव्हिंग हिअर वी कॅन से ट्रिपल स्टार, या पॉइंटला ट्रिपल स्टार देतोय मी. हा पॉईंट जर तुम्हाला समजला ना, तर पूर्ण बायोटेक्नॉलॉजी समजलं. बघा, अंडरस्टँड करा. आता मी डीएनए काढतोय, असा स्ट्रेट काढतोय, असा स्ट्रेट नसतो,
बरोबर, असा स्ट्रेट नसतो है ना. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, नायट्रोजनस बेसेस प्रेझेंट आहे. हियर वी कॅन से नायट्रोजनस बेस, नायट्रोजनस बेस, नायट्रोजनस बेस. ओके, आता आपण काय बघतोय, बायोलॉजिकल सीझर आहे, एंडोन्यूक्लियस आहे. तर आता हा काय करेल, सपोज एक शॉर्ट सिक्वेन्स आयडेंटिफाय करेल है ना. आपण म्हणू आता एक समजण्यासाठी GAATC असा एक सिक्वेन्स आहे, याला तो आयडेंटिफाय करतो. आता हा सिक्वेन्स इथे प्रेझेंट आहे बरोबर, तर इथे पण रिकॉग्नाइज करेल, इथे प्रेझेंट आहे, इथे पण रिकॉग्नाइज करेल, इथे सिक्वेन्स जर प्रेझेंट आहे इथे पण रिकॉग्नाइज करेल, आणि मग इथे तो या ठिकाणी काय करेल, ब्रेक करेल, ब्रेक करेल, ब्रेक करेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर, तर हा एक शॉर्ट न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे, तो आयडेंटिफाय करतो एन्झाइम, त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे ना. ढूंढो शॉर्ट सिक्वेन्स, ढूंढो आणि देन कट करो डीएनए ला. बरोबर, डीएनए ला कट करो है ना. तर अशा प्रकारे या ठिकाणी याचं वर्क चालतं. द फॉस्फोडायस्टर बॅकबोन at highly specific site on both the strands of duplex, and it is cut by this enzyme called as restriction endonuclease or simply restriction enzyme. So restriction endonuclease ला आपण या ठिकाणी सिम्पली काय म्हणतो, रेस्ट्रिक्शन एन्झाइम पण म्हणतो है ना. दिस आर द सिनोनिम्स. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे, रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहे, बायोलॉजिकल सीझर आहे, असे भरपूर नावं आहेत त्याला. आणि या ठिकाणी 3 नावं असल्यामुळे आपल्याला माहिती आहे नीट साठी काय महत्वाचं आहे, ज्याला एकापेक्षा जास्त नाव आहे. तर आता बघा है ना, या ठिकाणी तुम्हाला ब्युटिफुल ब्युटिफुल एक्सप्लेन बाय इन द डायग्राम. मी थोडस चेंज करतो कलर सो यू विल गेट बेटर अंडरस्टँड. आता हा आपला डीएनए सिक्वेन्स आहे, हा काय एक डीएनए सिक्वेन्स, सपोज दिस इज हियर वी कॅन से डीएनए सिक्वेन्स. आणि या डीएनए सिक्वेन्स मध्ये आपण बघतोय GAATTC बरोबर. तर हा एक असा सिक्वेन्स आहे. आता ही कोणती झाली तुमची 5 प्राइम 3 प्राइम बरोबर, हा कोणता आला तुमचा 3 प्राइम 5 प्राइम, आणि हा रीड कसा करतो 5 प्राइम 3 प्राइम बरोबर. सो GAATTC हा काय रेस्ट्रिक्शन साइट आहे बरोबर, रिकॉग्निशन साइट आहे. आणि या रिकॉग्निशन साइटला आता आयडेंटिफाय केलंय, कोणी आयडेंटिफाय केलंय, आपल्या बायोलॉजिकल सीझरने बरोबर है ना. तर या 5 प्राइम 3 प्राइम वर पण आहे, आणि 5 प्राइम 3 प्राइम वर इथून जर तुम्ही रीड केलं बरोबर, तर सेम सिक्वेन्स आहे GAATTC. तर याला आयडेंटिफाय केलं. आणि आता हा कट करेल, कुठे कट करेल, तर या ठिकाणी या सियर बिकॅन्स कट करेल जी आणि ए मध्ये, इथे कट करतोय बरोबर, जी आणि ए मध्ये इथे कट करतोय. तर अशा प्रकारे स्पेसिफिक साईटवर तो कट करेल. आणि स्पेसिफिक साईटवर केल्यानंतर आता ही एक स्ट्रँड झाली बरोबर, ही दुसरी डीएनएचा तुकडा झाला, फ्रॅगमेंट झाला. पण तुम्हाला लक्षात घ्यायचंय इथे या ठिकाणी कसे कसे एंड तयार झाला, हा एक पुढे एंड तयार झालाय, हा एक पुढे एंड तयार झालाय, यांना आपण काय म्हणतो, स्टिकी एंड्स. मी अजून सांगेल तुम्हाला व्हॉट इज मीन बाय स्टिकी एंड्स, पण इथे तुम्हाला लक्षात घ्यायचंय ती 2 प्रकारे कट करतात, एक ब्लंट एंड मध्ये आणि एक स्टिकी एंड्स मध्ये. सो आपण या ठिकाणी समजून घेतोय की रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस पहिले तर काय करतं, एक स्पेसिफिक सिक्वेन्स आयडेंटिफाय करतं, आणि स्पेसिफिक सिक्वेन्स आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला या ठिकाणी काय करतं, कट करतं. तर असे जे एन्झाइम्स आहे या एन्झाइम्सला आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस म्हणतो किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाइम म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना? रेस्ट्रिक्शन एन्झाइम म्हणजे काय, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस म्हणजे काय, बायोलॉजिकल सीझर म्हणजे काय. दे वर गिवन दिस नेम बिकॉज दे वर यूज बाय द बॅक्टेरिया. असं त्यांना नाव का देतो आपण, रेस्ट्रिक्शन नाव का दिलंय बरोबर. तर त्याचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन पण दिलंय. व्हेरी ब्युटिफुल बुक्स आहे बरोबर. दे वर गिवन दिस नेम बिकॉज दे वर यूज बाय द बॅक्टेरिया टू डिस्ट्रॉय व्हेरियस व्हायरल डीएनए. तुम्हाला माहितीये बरोबर, व्हायरस काय करतात बरोबर, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. सो दोज व्हायरस विच आर गोइंग टू इन्फेक्ट द बॅक्टेरिया, त्या व्हायरसला काय म्हणतो आपण, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट व्हायरस. असे व्हायरस जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. यस, भावेश इज व्हेरी फास्ट, बॅक्टेरियोफेज, हिमांशु इज व्हेरी फास्ट, सौरव इज ऑन फायर, शशिकांत व्हेरी गुड. इट इज कॉल्ड एज बॅक्टेरियोफॅज. सो बॅक्टेरियोफॅज म्हणजे व्हायरस आहे. आणि हे व्हायरस आता बघा, हा व्हायरस दाखवतो तुम्हाला है ना, या डायग्राम मध्ये ब्युटिफुल हियर वी कॅन सी व्हॉट दॅट इज डायग्राम इज देयर. आणि या डायग्राम मध्ये तुम्ही बघताय की हा व्हायरस दाखवलाय, आणि व्हायरस त्याचा डीएनए टाकतोय. आता व्हायरसने जर सपोज त्याचा डीएनए टाकून दिला, हा व्हायरसने त्याचा डीएनए टाकून दिला, आता हा पुढे इन्फेक्ट करणार आहे. पण आता या ठिकाणी काय, या बॅक्टेरियाकडे काही बॅक्टेरियाकडे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. या व्हायरल डीएनए ला ते आयडेंटिफाय करतील, याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन बरोबर साईट आयडेंटिफाय करतील, रिकॉग्निशन साईट आयडेंटिफाय करतील, आणि त्या ठिकाणी काय करतील, त्याला क्लीव्ह करतील. त्या ठिकाणी त्याला काय करतील, क्लीव्ह करतील. आणि त्याला क्लीव्ह करतात म्हणून त्याने रेस्ट्रिक्ट केलं त्यांची ग्रोथ, आणि रेस्ट्रिक्ट करतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, रेस्ट्रिक्शन एन्झाइम. समजलं वाय इट इज कॉल्ड एज रेस्ट्रिक्शन एन्झाइम, बिकॉज बॅक्टेरियामध्ये जे एन्झाइम आहे बरोबर, व्हायरल डीएनए ला जो त्यांच्यामध्ये एंटर झाला त्याला रेस्ट्रिक्ट करतात, आणि या ठिकाणी ग्रोथ ऑफ व्हायरस काय करतात, या ठिकाणी प्रिव्हेंट करतात. आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो, रेस्ट्रिक्शन एन्झाइम. हियर वी आर गोइंग टू साइड इज रेस्ट्रिक्शन एन्झाइम. Thus, the restriction enzymes serve as the defensive mechanism. Restriction enzyme काय या ठिकाणी डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे.
बरोबर. रेस्ट्रिक्शन एन्झाइम काय या ठिकाणी, इट इज डिफेन्सिव्ह मेकॅनिझम. वाय इट इज डिफेन्सिव्ह मेकॅनिझम? बॅक्टेरियासाठी वरदान येतो. जर त्यांच्याकडे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नसते बॅक्टेरियामध्ये, तर व्हायरसने त्यांना खाऊन टाकलं असतं, किल करून टाकलं असतं. आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? द बॅक्टेरिया प्रोटेक्ट इट्स ओन डीएनए फ्रॉम न्यूक्लिओलायटिक अटॅक बाय मिथिलेटिंग द बेसेस ऍट ससेप्टेबल साइट. बघा किती हुशार आहे बॅक्टेरिया. सो बॅक्टेरिया काय करतील, बरोबर आहे ना, त्यांच्याकडे एन्झाइम आहे. कोणता एन्झाइम आहे? रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहे. रेस्ट्रिक्शन एन्झाइम काय करेल, व्हायरल डीएनए ला कट करतील. मसूर हा जो बायोलॉजिकल सीझर आहे, हा काय ओळखतो का त्याचा स्वतःचा डीएनए कोणता, व्हायरसचा डीएनए कोणता? नाही है ना. त्याला या ठिकाणी सेल्फ आणि फॉरेन सारखी या ठिकाणी आपल्या अँटीबॉडीज सारखी ऍबिलिटी नाहीये त्याला. मग तो स्वतःचा डीएनए कसा वाचवेल? स्वतःच्या डीएनए ला पण तर तो कट करू शकेल ना. नाही, तर तो काय करतो या ठिकाणी बघा, स्टार मार्क दिला म्हणजे मिथिल ग्रुप त्याने ऍड केलाय. स्वतःच्या डीएनए ला काय ऍड करतो तो? मिथिल ग्रुप. आणि मिथिल ग्रुप आयडेंटिफाय केला, बरोबर आहे, या ठिकाणी ससेप्टेबल साईट वर, म्हणजे जिथे जिथे बरोबर रिकॉग्निशन साईट आहे, ससेप्टेबल साईट आहे, त्या साईटला स्वतःला काय ऍड करून घेतो तो? मिथिल ग्रुप. आणि मिथिल ग्रुप तुम्हाला माहिती आहे, मिथिल ग्रुप इज फॉर स्टॅबिलिटी. तर त्याच्याकडे मिथिल असला, बरोबर आहे ना, तर या ठिकाणी तो काय होणार नाही, ब्रेक होणार नाही. तर स्वतःला तो मिथिल ग्रुप ऍड करून टाकतोय. आणि या ठिकाणी स्वतःला मिथिल ग्रुप ऍड केल्यामुळे, बरोबर, तो फक्त कोणाच्या डीएनए ला कट करतो? व्हायरसच्या. आणि म्हणून त्याला आपण डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणतो. बरोबर, अशा प्रकारे त्याचं वर्क चालतं. तर आता आपल्याला रेस्ट्रिक्शन एन्झाइम समजून गेले. द रेस्ट्रिक्टिंग एन्झाइम आर दोज द मॉलिक्युलर सीझर. बघा किती नाव, चौथं नाव आलं आता. कोणतं नाव आलं चौथं या एन्झाइमचं? मॉलिक्युलर सीझर. एक कोणता होता? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, बरोबर. दुसरं नाव काय होतं? रेस्ट्रिक्शन एन्झाइम, बरोबर. तिसरं नाव काय होतं? बायोलॉजिकल सीझर. आता चौथं कोणतं आन्सर आलं, चौथं कोणतं नाव आलं? मॉलिक्युलर सीझर, बरोबर. सो 4 नाव आहेत, म्हणून हा एन्झाइम एकदम बिलकुल अलर्ट, स्टार मार्क, बरोबर. मॉलिक्युलर सीझर दॅट आर यूज्ड टू रिकॉग्नाइज अँड देन कट डीएनए ऍट स्पेसिफिक सिक्वेन्स. तर हा जो रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहे, हा जो मॉलिक्युलर सीझर आहे, हा जो बायोलॉजिकल सीझर आहे, सीझर म्हणजे कैची है ना, तर दॅट आर यूज्ड टू रिकॉग्नाइज अँड कट डीएनए ऍट स्पेसिफिक सिक्वेन्स. तर तो या ठिकाणी रिकॉग्नाइज करेल स्पेसिफिक सिक्वेन्स, आणि त्या स्पेसिफिक सिक्वेन्स वरच तो कट करू शकेल. आणि मग जो सिक्वेन्स आहे, जी साइट आहे, द साइट रिकॉग्नाइज बाय देम आर कॉल्ड ऍज रिकॉग्निशन सिक्वेन्स और रिकॉग्निशन साइट. डोक्यावरून चाललं तुमच्या आता, बरोबर आहे ना, अंडरस्टँड करा. बरोबर, मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वर घेऊन जातो म्हणजे तुम्हाला एकदम छान समजेल, व्यवस्थित समजेल, यू विल गेट अंडरस्टूड, है ना. तर आता तिसरा व्हाईट बोर्ड आहे, बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हटलं, सपोज काय या ठिकाणी यस आपला डीएनए आता सेपरेट काढला मी, असा नसतो. आणि याच्यावर एक सिक्वेन्स आहे, पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे, ज्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करेल, आयडेंटिफाय करेल. सो हा एक सिक्वेन्स झाला सपोज, बरोबर. हा एक सिक्वेन्स झाला आणि या सिक्वेन्सला त्याने आयडेंटिफाय केलं, बरोबर. सो जो एन्झाइम आयडेंटिफाय करतो आणि कट करतो, जो एन्झाइम या सिक्वेन्सला आयडेंटिफाय करतो आणि कट करतो, त्याला आपण काय म्हटलं? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. त्याला आपण काय म्हटलं? बायोलॉजिकल सीझर. त्याला आपण काय म्हटलं? मॉलिक्युलर सीझर. आणि ही जी साईट जी आयडेंटिफाय झाली, या साईटला आपण या ठिकाणी काय नाव देऊ? याला आपण म्हणतो रिकॉग्निशन साईट. याला आपण काय म्हणतोय? रिकॉग्निशन साईट किंवा रिकॉग्निशन सिक्वेन्स, है ना. याला आपण दुसरं नाव काय देतो? रिकॉग्निशन सिक्वेन्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हॉट इज मीन बाय रिकॉग्निशन साईट? व्हॉट इज मीन बाय रिकॉग्निशन सिक्वेन्स? कॅन एनीबडी टेल मी? रिकॉग्निशन सिक्वेन्स म्हणजे काय? आपला पॉइंट आहे आता सेकंड, बरोबर. आपला पॉइंट कोणता आहे आता पुढचा? रिकॉग्निशन सिक्वेन्स, है ना, रिकॉग्निशन साईट. सो बायोलॉजिकल टूल्स मध्ये आपण बघतोय एन्झाइम, महत्वाचा एन्झाइम आहे, दॅट इज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आणि रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ज्या साईटला आयडेंटिफाय करतो, त्या साईटला आपण या ठिकाणी काय नाव देतोय? त्या साईटला आपण या ठिकाणी म्हणतो रिकॉग्निशन साईट. आता पुढचा पॉइंट आपला रिकॉग्निशन साईटच आहे, व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, है ना. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतो. यस. So different restriction enzyme found in different organism recognize different nucleotide sequence and therefore cut DNA at different sites. समजतंय का सेंटेन्स? बरोबर आहे ना. डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहेत, वेगवेगळे, कमीत कमी, बरोबर. आपल्या जर ह्युमनची बॉडी केली तर आपल्या बॉडीमध्ये 200 रेस्ट्रिक्शन एन्झाइम, आणि हे सगळे वेगवेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाइम जे ते डिफरंट साइट्स, बरोबर, या ठिकाणी आयडेंटिफाय करतील आणि त्या साईटला, बरोबर, या ठिकाणी कट करतील, बरोबर. सो दे असं नाही आहे की एकच रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आणि एकच रिकॉग्निशन साईट आहे, नो, है ना. हजारो रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहे, हजारो रिकॉग्निशन साईट आहे. पर्टिक्युलर एन्झाइम पर्टिक्युलर साईटला आयडेंटिफाय करेल, पर्टिक्युलर प्लेसलाच या ठिकाणी काय करेल? तो कट करेल डीएनए. आणि मग एक टेबल दिलाय तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, 275, व्हेरी इम्पॉर्टंट टेक्स्ट. या ठिकाणी टेबल आहे, एकदा रीड करू आपण. दॅट इज रेस्ट्रिक्शन एन्झाइमचे नाव आहे त्याच्यामध्ये. सो हिअर वी आर गोइंग टू
रीड द नेम्स ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. कोणते कोणते आहेत नावं आपण बघतोय. पहिला आहे अल्युवन. बरोबर, फर्स्ट इयर वी कॅन से व्हॉट दॅट इज अल्युवन. आणि मग याचं आपण या ठिकाणी बघतोय अल्युवनचं. बरोबर, ऑर्गॅनिझम हॉस्ट कोणता आहे, दॅट इज आर्थ्रोबॅक्टर ल्युटियस. आणि ही जी साईड त्याची AGCT, बरोबर, किंवा AGCT, याला तो आयडेंटिफाय करतो आणि कट करतो. कट केल्यानंतर तो काय तयार करतो, ब्लंट एंड. ब्लंट एंड म्हणजे तो डायरेक्टली कट करतोय मध्ये. इथे डायरेक्टली असा कट करेल आणि डायरेक्टली कट केल्यामुळे त्याने या ठिकाणी काय तयार केलं, ब्लंट एंड. आता दुसरा आहे बाम एच आहे. बरोबर, बॅसिलस अमायलो लिक्विफॅशियन्स एच. आणि आता या ठिकाणी हा त्याचा रिकॉग्निशन साईट आहे. बरोबर, दॅट इज CGATCC है ना. इकडून आपण रीड करू 5 प्राईम पासून. बरोबर, GGATCC. बरोबर, सो GGATCC. आता GG मध्ये या ठिकाणी काय करतो, इथे कट करतो आणि नंतर या ठिकाणी इथे कट करतोय. तर आता इथे ब्लंट एंड तयार होतील का, नाही. एक एवढी साईड बनेल आणि दुसरी या ठिकाणी आपण बघतोय एवढी एवढी साईड बनेल. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय यस, एक एवढी बनेल, दुसरी मोठी बनेल. आणि त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतोय, स्टिकी एंड. बरोबर, हे स्टिकी एंड आहेत है ना. सो दे आर स्टिकी एंड. तिसरा आपला इको आर आहे, इकोलाय, इस्टेरिया इकोलाय, RY13. आता हा काय या ठिकाणी कट करतो, याचा रिकॉग्निशन सिक्वेन्स कोणता आहे, GAATTC. बरोबर आहे ना, GAATTC. एकदा असं रीड करावं लागेल, एकदा असं रीड करावं लागेल. आणि तो कुठे कट करतो, G आणि A मध्ये. G मध्ये आणि A मध्ये कट करतो, पण कसे एंड्स तयार करतोय, अगेन हिअर वी कॅन से ब्लंट एंड तयार नाही करत आहे, स्टिकी एंड तयार करतोय. सो इट गोइंग टू प्रोड्यूस अ स्टिकी एंड्स. आणि आता चौथा एक्झाम्पल दिला हँड सेकंड. बरोबर, एच इन्फ्लुएन्झा RD. बरोबर, दॅट इज अ ऑर्गॅनिझम. आणि आता तो या ठिकाणी आयडेंटिफाय करतोय, पण अगेन इट गोइंग टू हिअर वी कॅन से ब्रेक इन ब्लंट एंड. सो इट कॅन ब्रेक द हिअर वी कॅन से DNA आयदर इन स्टिकी एंड्स और आयदर इन टू ब्लंट एंड्स. तर हे थोडंसं आपल्याला ध्यान ठेवायचं आहे, कुठे ब्लंट एंड आहे, कुठे स्टिकी एंड आहे. टेबल एन्क्लोजर्स लिस्ट ऑफ सम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अँड द साइट ऍट विच दे क्ल्यू द DNA. बरोबर, तर ही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे ना. फाइंड आउट द बायोलॉजिकल सोर्स. मी PPT पाठवून देईल. बरोबर, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल सोर्स तुम्हाला टेबलवर दिलेला आहे आणि रिकॉग्निशन सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करून दिलेलं आहे ना. तर असं सगळं या ठिकाणी जे क्वेश्चन होतं त्याचा आन्सर आहे. बरोबर, हे सगळे काय आहेत, वेगवेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. मी सांगितलं तुम्हाला हजारो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. तर त्याचा सोर्स कोणता आणि त्यांची रिकॉग्निशन साईट पण या ठिकाणी काय वेगळी आहे. कोणी तुम्हाला जर पाहिजे असेल तर याचा स्नॅपशॉट तुम्ही काढून घ्या. स्टिकी एंडचे काय इम्पॉर्टन्स आहे, यस भावेश, है ना. हे खूप महत्वाचं आहे स्टिकी एंड. खूप छान क्वेश्चन विचारलाय तू. हे बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोसेस मध्ये क्लिअर होईल, मी तुला व्हाईट बोर्डवर आता पण सांगून देतो. बरोबर, पण काही एन्झाईम या करतात ब्लंट एंडला. आणि आपल्याला जे ब्लंट एंडला जे ब्रेक करतात ते जास्त वापरता नाही येत. कशामध्ये, बायोटेक्नॉलॉजी मध्ये. बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला कोणाला वापरायचं आहे, जे स्टिकी एंड तयार झाले. तर कोण महत्वाचं आहे ब्लंट एंड पेक्षा, स्टिकी एंड. तर खूप छान क्वेश्चन विचारला भावेशने, मी सांगतो व्हाईट बोर्डवर. पण सगळ्यांनी काय करा की या स्नॅपशॉट घेऊन टाका याचा. बरोबर, तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुमच्या पेज नंबर 275 वर. फाइंड आउट दी बायोलॉजिकल सोर्स ऑफ फॉलोइंग रेस्ट्रिक्शन एन्झाईम अँड डिस्कस देअर रिकॉग्निशन सिक्वेन्स. आणि त्याची लिस्ट या ठिकाणी मी सगळे तुम्हाला रेडीमेड लिस्ट प्रोव्हाइड केली आहे. तर सगळ्यांनी स्नॅपशॉट घेऊन टाका याचा. झाला का स्नॅपशॉट घेऊन, हॅव टेकन द स्नॅपशॉट. ओके, ठीक आहे. तर मग वी विल मूव्ह फर्दर. आता आपण पुढे मूव्ह करू है ना. आता रिकॉग्निशन सिक्वेन्स म्हणजे एक इंटरेस्टिंग पॉइंट आपण या ठिकाणी बघतोय. बरोबर, आणि तुम्हाला याच्यात मी सांगतो स्टिकी एंडचं महत्व काय आणि या ठिकाणी ब्लंट एंडचं महत्व काय. स्क्रीन डबल शेअर करा सर, 50% ब्लँक आहे, ऋषिकेश म्हणतोय. ओके ओके, बर. युअर विश इज माय कमांड. दिसतंय आता स्क्रीन, दिसतंय ऋषिकेश? कॅन यू रिप्लाय? रोल नंबर 120. ओके, ठीक आहे. तर आता एक खूप महत्वाचा आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. आणि हा कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे खूप. मग तुम्हाला स्टिकी एंड पण सांगतो मी, डोंट वरी. पण हा कन्सेप्ट आधी समजून घ्या. द सिक्वेन्स रिकॉग्नाइज बाय रेस्ट्रिक एन्झाईम आर 4 to 8 न्यूक्लियोटाइड. तर आपल्याला माहिती आहे आता बायोलॉजिकल सीझर आहे. तुम्हाला सीझर पण दाखवली डायग्राम मध्ये. बरोबर, जी बायोलॉजिकल सीझर आहे ना, या ठिकाणी ती काय करते, बरोबर, स्पेसिफिक साईट आयडेंटिफाय करते. आणि या स्पेसिफिक साईटला आपण रिकॉग्निशन साईट म्हणतो, रिकॉग्निशन सिक्वेन्स म्हणतो. आणि ही जी रिकॉग्निशन सिक्वेन्स आहे तर ती ती किती किती न्यूक्लियोटाइडने बनलेली आहे, 4 ते 8 न्यूक्लियोटाइडने बनलेली आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट?
ऑडिओ ब्रेक होतोय आय नो, पण हा एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट समजून घ्या, मग आपण फिनिश करू आज. द सिक्वेन्स रिकॉग्नाइज बाय रिस्ट्रिक्शन एन्झाइम आर 4 to 8 न्यूक्लियोटाइड. कमीत कमी किती न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो तो 4, आणि जास्तीत जास्त किती न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो तो 8. बरोबर. सो 4 ते 8 न्यूक्लियोटाइडचा एक या ठिकाणी काय बनलेला आहे, रिकॉग्निशन साइड बनलेली, रिकॉग्निशन सिक्वेन्स बनलेला आहे. बरोबर. कन्सिडर द पर्टिक्युलर सिक्वेन्स रिकॉग्नाइज बाय द एन्झाइम इको R1. बरोबर. इको R1 पासून कोणता एन्झाइम या ठिकाणी तयार झाला, आता बघा. बरोबर. एक तुम्हाला या ठिकाणी 2 एरो दाखवले. सो या डायरेक्शनने पण आपण या ठिकाणी याला रीड करू, तर काय होईल, यस हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज CTAGAAG. बरोबर. हा कोणता सिक्वेन्स आहे आपला, तर आपण या ठिकाणी म्हणतोय यस हियर वी कॅन से व्हॉट, कोणता सिक्वेन्स झालाय हा, बोला लवकर या ठिकाणी. बरोबर. पहिले आपण 5 प्राइम 3 प्राइम वर डिस्कस करतोय, तर आपला 5 प्राइम सिक्वेन्स वर कोणता आहे, GAATTC. आता इकडून आपण रीड करतोय अपोजिट डायरेक्शन 5 प्राइम 3 प्राइम. बरोबर. तर आपण या ठिकाणी परत काय म्हणतोय, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज GAATTC. तर when one reads the sequence in opposite direction, that is 3 prime to 5 prime and 5 prime to 3 prime, then it is identical, same. तर दोन्ही डायरेक्शनने आपण रीड करतोय है ना, तेव्हा तो या ठिकाणी सेम येणार आहे. आता आपण बघतोय इथे या डायरेक्शनने रीड करू आपण सपोज. बरोबर. CTTAAG. आणि आता इथे पण या डायरेक्शनने रीड करू आपण. बरोबर. CTTAAG. तर असे जे सिक्वेन्स आहे त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो, पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. बरोबर. आणि पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स म्हणजे काय, रिकॉग्निशन सिक्वेन्स. बघा, अंडरस्टँड करा. सपोज मी एक वर्ड लिहितोय, कोणता वर्ड आहे, नवजीवन. कोणता वर्ड आहे, नवजीवन. आता इकडून आपण रीड करतोय नवजीवन. आता उलट रीड करू याला, नवजीवन. दोन्ही साइडने जेव्हा रीड करतो तेव्हा सेम रीडिंग असेल ना, तर त्याला आपण रिकॉग्निशन साइड म्हणतो, त्याला आपण पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स म्हणतो. समजतंय कोणाला माहिती आहे का, अजून कोणाला माहिती आहे का पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स मराठीमध्ये असे कोणते वर्ड्स असतात का? बरोबर. सांगतो मी सौरभ तुला, हा पॉइंट क्लिअर करतो, पण पहिले हा पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सचा पॉइंट क्लिअर करून घ्या, दॅट इज इम्पॉर्टंट. मग हे स्टिकी एंड आणि हेच आहे आपल्याला. बरोबर. कोणाला अजून दुसरा वर्ड माहिती आहे का? येस है ना, दादा. कमलेश म्हणतो दादा. बरोबर है ना, किंवा आपण म्हणतोय जहाज. जहाज. बरोबर है ना, दोन्ही साइडने रीड करा. बरोबर. सेम सेम रीडिंग होईल. नयन. हर्षल म्हणतो नयन. यस एक्झॅक्टली. अश्विनी म्हणते नयन है ना. टोमॅटो. यस विश्वजित है ना. दुसरा आपण अजून एक आता सेंटेन्स म्हणू. कोणतं सेंटेन्स आहे, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट है ना. तर मी एक लिहितोय या ठिकाणी, तेजू के पापा के जूते. बघा. बरोबर. इकडून पण रीड करा आणि इकडून पण रीड करा है ना, तेजू के पापा के जूते. बरोबर है ना. सो म्हणजे काय या ठिकाणी है ना, 5 प्राइम ने पण रीड करा, 5 प्राइम 3 प्राइम डायरेक्शनने, किंवा 3 प्राइम 5 प्राइम डायरेक्शनने रीड करा, तर त्यांची रीडिंग कशी असणार आहे, या ठिकाणी सेम असणार आहे. बरोबर है ना. तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. आणि हे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स कसे असतात, दॅट इज रिकॉग्निशन साइट्स. आणि या रिकॉग्निशन साइट्सला बरोबर आयडेंटिफाय करतील. कोण आयडेंटिफाय करतील, रेस्ट्रिक्शन एन्झाइम. आणि मग कट करतील, आयदर ब्लंट एंड मध्ये आयदर स्टिकी एंड्स मध्ये. बरोबर. कुठे कट करतील, ब्लंट एंड मध्ये किंवा स्टिकी एंड्स मध्ये. आणि आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये कोणते वापरणार आहे, स्टिकी एंड्स वाले. ब्लंट एंड वाले आपले जास्त कामाचे नाहीये. बरोबर है ना. तर आपण या ठिकाणी स्टिकी एंड वाले बघू. बरोबर. सो गुड. निलेश पण म्हणतोय मामा, विश्वजित म्हणतो टोमॅटो. अजून कोणाला माहिती आहेत का वर्ड, पॅलिंड्रोमिक वर्ड्स? कॅन यू टेल मी, कॅन यू टेल मी? मेनी मोर, खूप सारे आहेत है ना. जरा मोठे सांगा, आता 2 अक्षरी नका सांगू. मग असं तर येईल नाना, मामा, काका सगळे येतील, ते मोठे सांगा जरा. पॅलिंड्रोमिक वर्ड्स जरा मोठे सांगा. सेंटेन्स सांगा एखादं पॅलिंड्रोमिक. तो कवी डाळला विकतो, शोधा जरा आज. बरोबर. आणि मला सांगा जरा. बरोबर. ज्याला जे जे सापडले त्यांनी पाठवा माझ्या मेसेजवर. बरोबर. पॅलिंड्रोमिक सेंटेन्स, पॅलिंड्रोमिक वर्ड, सेंटेन्स सांगा जरा. बरोबर है ना, ग्रुपवर पाठवेल मी. बरोबर. सो दॅट इज युअर ऍक्टिव्हिटी टुडे है ना. तर आपल्याला या ठिकाणी समजलं की पॅलिंड्रोमिक वर्ड्स आहे ना, इंटरेस्टिंग. बायोलॉजी किती इंटरेस्टिंग आहे. तर पॅलिंड्रोमिक वर्ड्सला आयडेंटिफाय करतील, रिकॉग्निशनला आयडेंटिफाय करतील आणि त्याला कट करतील. सिक्वेन्स विथ
A sequence with this type of symmetry is called as palindromic. So समजलं तुम्हाला palindromic sequence म्हणजे काय? 5 प्राइम 3 प्राइम ने आपण रीड करू तरी पण या ठिकाणी सेम रीडिंग येईल आणि 3 प्राइम एंड 5 प्राइम ने आपण रीड करू तरी पण सेम रीडिंग येईल. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? palindromic sequence. काय आज प्रॉब्लेम येतोय का साऊंडचा भरपूर? साऊंडचा खूप प्रॉब्लेम आहे का? साऊंड क्लिअर आहे का? कमी जास्त होतोय? कॅन यू टेल मी? कमी जास्त होतोय, क्लिअर नाही आहे. ठीक आहे ठीक आहे, आज फिक्स करतो मी, साऊंड फिक्स करतो. मग वाटलं तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघू पुढचा पॉइंट. ठीक आहे, आज एवढं समजून घ्या, ऍटलीस्ट पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स पर्यंत समजून घ्या. सो इंटरेस्टिंग आहे. आणि मग स्टिकी एंड्स, ब्लंट एंड्स, तर आपल्याला इथे महत्वाचं आहे, ब्लंट एंड्स नाही यूज होणार बायोटेक्नॉलॉजीमध्ये, जास्त करून कोण यूज होतं स्टिकी एंड. आणि स्टिकी एंडला या ठिकाणी कसं आयडेंटिफाय करतील? पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सला पण आयडेंटिफाय करतील आणि त्याला कट करतील. ठीक आहे, डीपीएस सॉल्व्ह करा सगळ्यांनी. बाय. आज संपवतो लेक्चर, उद्या पेपर द्या. सोमवारपर्यंत हा साऊंडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मी, है ना? हा बोल सौरव, काय क्वेश्चन होता तुझा? हाऊ टू आयडेंटिफाय? तर हे डिपेंड्स ऑन व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करेल. आणि मग कोणत्या प्रकारचा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे जो कट करतोय डीएनए ला, त्याच्यावर डिपेंड करेल की आयदर इट विल गोइंग टू प्रोड्यूस स्टिकी एंड्स, आयदर इट गोइंग टू प्रोड्यूस हियर वी कॅन से ब्लंट एंड. बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण फक्त असेच सिलेक्ट करू जे स्टिकी एंड मध्ये कट करतील, त्या मॉलिक्युलर सिझरला आपण कट करू, त्याला आपण बायोलॉजिकल सिझरला आपण कट करू. ठीक आहे, ओके. मग सो नाऊ आय एम गोइंग टू एंड टुडेज क्लास. बाय टू ऑल. अभ्यास करा सगळ्यांनी, है ना? बाय. उद्या पेपर द्या, 9 वाजता पेपर होईल उद्या. हॉस्टेल टाइम आपला अजून एन्झाईमच सुरू आहे. एन्झाईम झाल्यावर आपण वेक्टर बघू, वेक्टर झाल्यावर